मस्त झणझणीत तांबडा रस्सा प्याज आहे. कोल्हापूर आहे की भावा, गरमागरम आणि लजीज पांढरा रस्सा प्याज आहे. कोल्हापूर आहे की भावा, आणि घाटी रस्सा प्याज आहे. कोल्हापूर आहे की भावा, रस्सा 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 म्हणले की कोल्हापूरचा विषय ह्यो ठरलेला आहेच. नमस्कार, जाऊ तिथे खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आज आपण कोल्हापूरला आलेलो आहे. कोल्हापूरमध्ये तावडे हॉटेल ते कावळा नाका ह्याच्यामध्ये एस.एम. गाडगे शोरूमच्या पुढं एक हॉटेल झालंय, रस्सा मंडळ हॉटेल. या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे ते घाटी रस्सा मिळतोय. आता घाटी रस्सा काय आहे ते आता आपल्याला आत गेल्यानंतरच कळणार आहे, ते आपल्याला सांगतीलच. पण कोल्हापूरात असं काय तर नवीन नवीन विषय असते. त्यांच्याकडे मटण थाळी पण स्पेशल आहे. मटण थाळी पण काय मिळत्या ते पण आपण बघणार आहे इथं. पण चवीतला विषय असला की कोल्हापूर हे टॉपलाच राहते. त्यामुळे जेवणाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. आपण आता रस्सा मंडळाला जाणार आहे. आपल्या मित्रांनी एका सजेस्ट केलं हॉटेल आहे, जाऊन बघूया आपण यांचा घाटी रस्सा कसा लागतोय, यांची स्पेशल डिश काय आहे ते पण बघूया. चला, रस्सा मंडळ हॉटेल आतमध्ये आलोय आपण. तिथलं ॲम्बियन्स बघितला, थीम बघितली तर एकदम साधे, बैठक व्यवस्था एकदम साधी केल्या तुम्ही बघू शकता. आता किचन मध्ये जाऊ आपण आणि स्पेशल डिश बघूया. रस्सा मंडळीच्या किचन मध्ये आलोय. हायजीन विषय टॉप आहे. त्यांची स्पेशल डिश आहे मटन फ्राय, तिची आपण रेसिपी बघूया. चला, तर इथं आपण रेसिपी बघणार आहे. शेफ आपल्या परत पहिला तेल घेतोय. तेल घेतलेला, थोडीशी फ्लेम वाढवल्या, थोडंसं जिरं एकदम पिंच, पातळ कापलेला कांदा, लांबडा पातळ कापलेला कांदा टाकलाय. तुमचं नाव काय शेफ? विजय जाधव. कांदा फ्राय व्हायला लागला बघा. थोडासा बारीक कांदा मसाला आहे बघा. कांदा, थोडीशी आलू लसूण पेस्ट एकदम बारीक थोडीशी प्रमाणात टाकलेली आहे. कस्तुरी मेथी. ही आपली रेसिपी कशाची आहे, कुठल्या दिवसाची? मटन फ्राय. थोडासा बुक्का टाकतोय. बुक्का, लाल मिरची, आपली घरगुती चटणी सगळा विषय आहे बघा. ही हळद, किचन किंग, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला. मसाले सगळे टाकले, मिक्स करतात. कांदा मस्त पैकी फ्राय झाला बघू शकता तुम्ही. आणि आता मसाले पण चांगले फ्राय झाले पाहिजे. याच्यामध्ये आपला रस्सा हॉटेलचा रस्सा गेलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही डिश आहे ती घरात पण बनवू शकता, कारण एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. मग जास्त हे मटन मस्त पैकी मटन झालेलं आहे. ही हाफ क्वांटिटी आहे का फुल क्वांटिटी साठी? ती आपल्याला प्लेटच्या हिशोबाने आपण वापरतो. एक 5 प्लेट 10 प्लेट तरी आता तयार होते ते अर्धा किलो असतं. हो. फ्राय केलेला कांदा. मटन फ्राय साठी आपली रेसिपी चालू आहे. लिंबू पिळ झालाय बघा. हे लिंबू पिळायचं म्हणजे काय त्यामध्ये कारण असतं? एक मटणाला चव जराशी येण्यासाठी, चविष्ट लागण्यासाठी. बरोबर. आणि कलर बघू शकता तुम्ही, कलर काय पद्धतीचा आला, एक नंबर बेस्ट कलर झालेला. आता फ्राय तयार झाला. रेसिपी आपण बघितली. आता हॉटेलचे मालक आपल्याला यांच्याकडे स्पेशल जे थाळी आहेत त्याची माहिती देणार आहेत. दादा, नाव काय तुमचं? माझं सौरभ जाधव. आता आपण हॉटेल चालू करून किती दिवस झाले? इथं हॉटेल सुरू करून आपल्याला 3 महिने होऊन गेले. पहिलं आपलं हॉटेल आहे वडणग्यामध्ये, पन्हाळ रोड. तिथं पहिली शाखा, ही शाखा दुसऱ्या सुरू केली आपण. आता आपण आपली स्पेशल थाळी दाखवणार. मटन स्पेशल थाळी आपल्या हॉटेलची. दही कांदा पहिला, लिंबू, तांबडा रस्सा, आपला स्पेशल पांढरा रस्सा, सोलकढी, त्यानंतर येणार मटन खिमा, खरडा चिकन, मटन फ्राय. स्पेशल थाळीला चिकन मसाला पण आपण देतोय. चिकन मसाला. आणि स्पेशल थाळीला आपला येतोय तंदूर लेग पीस. चिकन खरडा आपला हा प्रत्येक थाळीला येतोय. आपण कॉम्प्लिमेंटरी देतो चिकन खरडा. कुठली थाळी घेतली तर चिकन खरडा? चिकन मटन थाळी कोणतीही घेतली तरी आपण चिकन खरडा आपण कॉम्प्लिमेंटरी देतो. आपल्याकडे ऑप्शन आहे, चपाती पाहिजे चपाती आहे, रोटी पाहिजे रोटी पण देतोय, आणि पाहिजे भाकरी पण आपण देतोय. ताटाला भाकरी पण असते. आपल्याकडे तिन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. काय पाहिजे ते आपल्याकडे मिळते. ह्या थाळीची स्पेशल थाळी आहे, त्याची किंमत काय राहणार? आपली स्पेशल थाळीची किंमत आहे 420 रुपये. 420. त्याच्यामध्ये त्यामध्ये आता बघू शकताय तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, मटन खिमा, चिकन खरडा, मटन फ्राय, चिकन मसाला, तंदूर लेग पीस,
आणि आपल्याकडे तिन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. हे, चपाती रस्सा तुम्ही म्हटला ते व्हाईट बोर्डवर तुम्ही वाचलं घाटी रस्सा. तो घाटी रस्साचा काय विषय? आपली जी पहिली शाखा आहे ती आपली नदीच्या काठी आहे, मग ती घाटावर आपलं आहे. आणि कोल्हापुरात पार्टी भरपूर असते रस्सा मंडळ, म्हणजे रात्रीची पार्टी असते त्याला रस्सा मंडळ म्हटलं जातं. मग ते घाटावरचं रस्सा मंडळ म्हणजे ते आपण हॉटेलचं नाव घाटी रस्सा मंडळ असं ठेवलंय. घाटी रस्साचा विषय होय ते आपलं स्पेशल मटन थाळी झाल्या. आता आपण कुठली थाळी बघायचं? आता आपण बटर चिकन लेग पीस थाळी आपण दाखवणार. दही कांदा, लिंबू, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, त्याला अंडा करी येत्या, अंडा करी, सोरकढी, खरडा चिकन आणि बटर चिकन लेग पीस. चिकन लेग पीस दिसायला बघू शकता तुम्ही. बटर चिकन काय लेवलचा कलर आणि टेस्टला थोडा जबरदस्त असणारच आहे. चपाती पण जाईल, रोटी पाहिजे रोटी, चपाती पाहिजे चपाती आणि भाकरी पाहिजे भाकरी, तिन्ही पण ऑप्शन आपल्याकडे आहेत. आणि ह्याच्याबरोबर राईस पण येत असतो. ह्याच्याबरोबर मसाला राईस येतोय आपला, थाळी बरोबर मसाला राईस, थाळीबरोबर मसाला चालला बघा. एवढे सगळे ते ह्या थाळीची प्राइस किती आहे? बटर चिकन लेग पीस आहे 280 रुपये. 280 रुपये. ही 420 रुपये. 420 रुपये. टेस्ट करून बघूया आपण काय लेवलचे. हाय, जेवण एक नंबर आहे. मी पहिल्यांदाच आलो जेवायला. तांबडा बेस्ट आहे, पांढरा पण बेस्ट आहे. आणि सगळ्यात मस्त वाटलं ते तंदूर लेग पीस. छान आहे तंदूर, एक नंबर. खूप छान वाटलं जेवण. पहिल्यांदाच आमच्या मित्रांनी मला इथे घेऊन आलो, बघितलं जेवणाची क्वालिटी अगदी सुंदर आणि छान आहे. माझं नाव अभिजित इंद्रजित कदम, मी रुपडीचा आहे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आज फर्स्ट टाइमच जेवायला आलोय मी, पण काळा चिकनची क्वालिटी एक नंबर आहे. म्हणजे एवढं 3-4 वर्षात एवढ्या ठिकाणी काळं चिकन खाल्लंय, पूर्ण सांगलीपासून ते कोल्हापूरपर्यंत. पण ह्याच्यात जरासं काहीतरी फरक आहे बाकीच्या टेस्टपेक्षा. एक नंबर क्वालिटी आहे काळा चिकनची पण आणि काळा चिकन. रस्सा मंडळची ही स्पेशल मटन थाळी आपल्या पुढे आल्या. बघितलं पुढं तर तोंडाला पाणी सुटलं पाहिजे, कारण कोल्हापुरात येऊन असा विषय काय तर जेवायचं म्हणजे भारी. आता आपल्याला सांगितलं की थाळीला काय काय येते, मी अनेकदा सांगतो तुम्हाला. इथं आपल्या पुढे आलंय चिकन लेग पीस, हे खरडा मटन, हे मटन किमा, सोलकढी, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, हे मटन फ्राय, चिकन मसाला, कांदा लिंबू, भाकरी किंवा रोटी किंवा चपाती आणि याच्याबरोबर राईस पण येते. त्यावर पाठीमागणे घेणार. मला काय राहत नाही, आपण रस्सा पहिला टेस्ट करून बघूया. वा, मसाल्याचं जे टेस्ट लागायला पाहिजे ह्याच्यामध्ये रस्स्यामध्ये, ती मसाल्याची टेस्ट आहे. प्रॉपर जसा रस्सा असते त्या टाईपमध्ये कोल्हापूर रस्सा येऊ लागते. वा वा, मस्त वाटलं. आणि पांढरा रस्सा स्टार फुल वरती आलंय बघा, का ते पहिल्यांदा वेगळं बघितलं. वा 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 वा, शेवट टॉप लेवल. अस्सल कोल्हापुरी पांढरा रस्सा जर प्यायचा असेल तर रस्सा मंडळ यायला लागते. लय भारी आहे राव. रस्सा तुम्हाला कुठे मिळणार नाही, बेस्ट. आपण जाऊया खरडा मटनकडे. असं खरडा मटन येते आणि प्रत्येक थायला येते त्यांच्याकडे. अंडा करी सोडले तर प्रत्येक थायला येते तुम्हाला. बेस्ट. त्यानंतर हे मटन आहे, शिजलं व्यवस्थित, एक नंबर. वा वा, प्युअर मटन आहे. तो चिकन मसाला असं ग्रेव्ही मध्ये येते बघा, प्रॉपर चिकन शिजलेलं आहे. कसं सांगू का, 10/10 रेटिंग आहे आपल्याला त्या थाळीची. बेस्ट. भाकरी बरोबर मटन खिमा ट्राय करून बघा आपण. छोट्याशा वाटीमध्ये खिमा येते आणि मेन म्हणजे मटन खिमा. गुड. तांबडा पांढरा आणि त्यातल्या त्यात पांढरा, टॉप नॉच एकदम. जबरी म्हणजे शेवट. राहिले तंदूर, त्याला वाटलं वाचल. ओके,
थाळीचा जो विषय घेतला तिथला तांबडा पांढरा तुम्ही ट्राय करा. शेवट विषय आहे. बरेच जण मला विचारतात कोल्हापुरात आलो जेवायचं कुठं. ते एक मी 100% खात्रीने सांगू शकतो, तुम्ही इथं थांबा. कोल्हापूरमध्ये SM गाडगे शोरूम आहे, तावडे हॉटेल ते कावळा नाका त्याच्यामध्ये. तर तू थांबा, तुम्ही घेऊन या जेवणाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. 100% विजिट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी चॅनलचं नाव आहे जाऊ तिथे खाऊ मजेत राहा. आणि इंस्टाग्रामला सुद्धा आपलं पेज आहे तिथं पण फॉलो करा. चला तर भेटूया पुढल्या व्हिडिओ.